सोलापूर शहर गुन्हे शाखेने अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत 1,90,00,000 रुपये किमतीचे 950 ग्रॅम MD मेफेड्रॉन जप्त केले आहे। या कारवाईत 10 लाख रुपये किमतीची हुंडाई वेन्यू कारही जप्त करण्यात आली असून एकूण 2 कोटी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात आला आहे। या प्रकरणी रिजवान शब्बीर खान वय 26 राहणारे नई जिंदगी सोलापूर आणि साहिल सिकंदर पिरझादे वय 25 राहणारे मंत्री चंडक नगर सोलापूर यांना अटक करण्यात आली आहे। गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी दत्तात्रय काळे आणि त्यांच्या पथकाने सोमवारी पहाटे VIP रोड परिसरात पेट्रोलिंग दरम्यान संशयित कारवर छापा टाकला। मुस्लिम कब्रस्थान ते संगमेश्वर कॉलेज मार्गावर उभी असलेल्या कारची झडती घेतली असता ड्रॉवरमध्ये राखाडी रंगाच्या प्लास्टिक पिशवीत पांढऱ्या रंगाचा स्फटिक पदार्थ आढळून आला। फॉरेन्सिक तपासणीत हा पदार्थ मेफेड्रॉन असल्याचे स्पष्ट झाले। आरोपी रिजवान खान याने चौकशीत हा माल साहिल पिरझादे आणि अन्य एका व्यक्तीमार्फत मिळाल्याची कबुली दिली। या प्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले असता 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। दरम्यान साहिल पिरझादे याची पत्नी कायनात पिरझादे हिच्या सहभागाबाबतही पोलिसांकडून तपास सुरू आहे। पोलीस आयुक्त M राजकुमार, प्रभारी पोलीस आयुक्त गौहर हसन, पोलीस उपायुक्त डॉ अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। किंमत 1,90,00,000 रुपये आहे। त्याच्यात आपल्याला गाडी पण जप्त केली आहे, त्याची किंमत 10 लाख रुपये आहे। असा एकूण 2 कोटीचा मुद्देमाल आपल्याला भेटला आहे। याच्यामध्ये 4 आरोपी निष्पन्न झाले आहेत, त्याच्यामध्ये 2 आरोपी अटक आहे। पुढील 2 आरोपीसाठी शोध आणि तपास चालू आहे। धन्यवाद।